खेकडे, तिंबोरे, हिरवं वाटण आहे, 2 कांदे, 4 मिरची, 1 टमाटा, कोथिंबीर. आपण हे मिक्सरला काढणार आहोत. कांदा, टमाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्सरला ग्राइंड करून घेते. वाटण काढलेलं आहे. तर कुकर ठेवलेला आहे मी. तेल टाकते याच्यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते. हे हिरवं वाटण, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटर. हे हिरवं मसाला आपण कुकरमध्ये टाकलेला आहे. तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचं याला. खेकड्याचे नांगे आहेत छोटे छोटे. आपण हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. हे आपण मिक्सरला काढून घेतलेलं आहे पेस्ट करून. आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून आपण हे गाळून घेणार आहे. आपण हे नांग्याचं ज्यूस काढून घेऊया. असं वाटून घेतलेले आहेत नांग्या. आपण हे छान गाळून घ्यायचं, नंतर हे सगळं कचकच तोंडामध्ये येते याची बारीक वाटलेली. हा आपला हिरवा मसाला आहे. छान तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही. हळदी टाकते, 1 चमचा धना पावडर, आपला अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा रेग्युलर मसाला, चवीनुसार मीठ. काही हा मसाला मी छान परतून घेते. तिखट थोडं कमीच टाकायचं कारण आपण हिरवी मिरची टाकलेली याच्यामध्ये. मी खेकडे तिखट टाकत आहे. छान मसाले परतून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही. खेकड्याचं वाटून घेतलेलं पाणी आपण नांग्याचं हे आपण इथे टाकणार आहे खेकडे शिजण्यासाठी. आपण याचं झाकण लावणार आहे. आपण हे शिजण्यासाठी झाकण लावून घेणार आहे. 3 ते 4 शिट्टी होऊ देणार.